चेन्नई पॅटर्नच्या नावाखाली जनतेच्या खिशावर लूट, कचरा संकलनाच्या नावाने अतिरिक्त कराचा बोजा आणि काम न करणाऱ्या ठेकेदारांचा फायदा, याला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ठाम विरोध आहे। नुकतंच कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेने अनेक गंभीर मुद्दे मांडले। 600 रुपयांऐवजी आता वर्षाला 900 रुपयांचा कर, घर लहान असो वा मोठं सगळ्यांवर एक समान बोजा, कचऱ्याची कोणतीही प्रक्रिया नाही, केवळ संकलन। शहरात दररोज 850 टन कचरा तयार होतो, पण सामावून घेण्याची क्षमता केवळ 650 टन। दुर्गाडी किल्ल्यासमोर 10,000 मेट्रिक टन कचऱ्याचे डोंगर वर्षानुवर्षे तसाच पडून त्याच माणसांकडून काम, फक्त कंपनीची नावे बदलली। ड्रेनेज लाईन्स चोकअप, रस्त्याची कामे रखडलेली, पावसाळ्याच्या तोंडावरही खड्डे न भरण्याकडे दुर्लक्ष, अशा अनेक दुर्लक्षित प्रश्नांकडे दीपेश म्हात्रे यांनी लक्ष वेधले। ही सगळी स्थिती जनतेच्या पैशाची सरळ लूट आणि फसवणूक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। सत्ताधिकाऱ्यांनी उद्घाटनाच्या वेळी भव्य दिव्य सोहळा केला, पण वाढीव कराबद्दल काहीच का सांगितलं नाही, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला। या पद्धतीने सामान्य नागरिकांकडून पैसे उकळले जाणार असतील, जर प्रशासनाने कारभार सुधारला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला।